ठाकरेंच्या पराभवानंतर राज व शिंदे यांचे संबंधही दुरावले आहेत. अमितसाठी दादरचा मतदारसंघ सोडण्यास भाजप राजी असूनही शिंदेंनी मात्र हट्ट सोडला नाही. परिणामी पहिल्याच निवडणुकीत अमित पराभूत झाले व हा राग राज यांच्या मनात आहे. भाजपही गरज सरो वैद्य मरो या उक्तीप्रमाणे मित्रपक्षाचा वापर करून त्यांना नंतर सोडून देतं, हे राज ठाकरेंच्या लक्षात आलंय. त्यामुळे महाराष्ट्रात जर दोन्ही सेनेचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि विशेषतः दोन्ही ठाकरे बंधूंचं अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांना कळून चुकलंय. मात्र या एकीकरणामुळे आपलं महत्व कमी होईल की काय अशी भीती आता त्यांच्या शेजारी जमलेल्या बडव्यांना वाटू लागली आहे. म्हणूनच मनसेचे नेते संदीप देशपांडे असतील किंवा उद्धव सेनेचे संजय राऊतांसारखे नेते असतील, ते काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करून एकीकरणाआधीच एकमेकांची मनं दुखावण्याचं काम करताना दिसतात.